नमस्कार, सेवा इज वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. केकसाठी लागणारं सर्व साहित्य व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे. इथे मी सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे. इथे मी साहित्य परफेक्ट मेजरमेंटचा चार्ट देते म्हणजे तुम्हाला सामान घ्यायला सोपं पडेल. पाऊंड केक हा बाकी केकपेक्षा थोडासा वेगळा असतो, त्याचं टेक्स्चर वेगळं असतं. केक बनवत असताना जर मेजरमेंट व्यवस्थित घेतले गेलं तर केक अजिबात बिघडत नाही. त्यामुळे आपण जेव्हा साहित्य घेतो तेव्हा ते अचूक प्रमाणात घ्यायचं आहे. एका बोलमध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्यामध्ये पिठी साखर पहिलं पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. तुम्ही जर इलेक्ट्रिक बीटरच यूज करणार असाल तर त्यासाठी असा प्लास्टिक बोलच घ्यायचा आहे. आपले रेग्युलर भांडे असतात त्याच्यावरती खूपच स्क्रॅचेस येतात. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे बॅटर बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे हँड विस्कर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही विस्क करू शकता. अंडी घातल्यानंतर फक्त ते चांगले विस्क करून घ्यायचे आहेत त्यामुळे केक आपला फ्लफी होण्यास हेल्प होते. अशा प्रकारे सगळे जिन्नस घालून बॅटर आपले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. केक बनवण्यासाठी इथे मी मायक्रोवेव्हचा वापर करणार नाही आहे, तर मी कढई आणि एका पातेल्यामध्ये असं दोन सेक्शनमध्ये केक बनवणार आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर झालं पाहिजे. केक बनवण्यासाठी केक टिनचीच गरज आहे असं अजिबात नाही आहे. तुम्ही घरी केक बनवण्यासाठी असे छोटे डब्बे किंवा छोटेसे पातेले असतात ते सुद्धा यूज करू शकता. त्यामध्ये बटर पेपर घालून तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ऑइल ग्रीस करून पूर्ण भांड्याला ऑइल लावून त्यावरती थोडासा मैदा जरी भुरभुरला तरी चालतं. 20 मिनिटे कढईमध्ये मी हा केक बेक करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित बेक झालेला आहे. दिलेल्या साहित्यामध्ये 380 ग्रॅम केक बनवून तयार होतो.